विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इयत्ता 11वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्यामधील फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याचा अभ्यास करत असताना आपण पाठीमागच्या लेक्चरला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यांची मिनिंग्स, यांचे वेगवेगळे अर्थ, त्यासोबतच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यांच्या व्याख्या, त्यासोबतच फीचर्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच पुस्तपालन व लेखाकरण यांची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. तर मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तपालन व लेखाकरणचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उद्योजक अनेक प्रकारचे व्यवहार करत असतो. उद्योजकाची कच्चा माल खरेदी करण्यापासून त्यावरती प्रक्रिया करून तो पक्का माल बाजारपेठेत प्रत्यक्षात उपभोक्त्यापर्यंत पोहोच करण्यापर्यंत अनेक लोकांशी संपर्क येत असतो. व्यवसाय स्थापन करण्यापूर्वीपासून तर वस्तूंची विक्री करून नफा मिळविण्यापर्यंत आणि तो मिळालेला नफा सर्व भागधारकांमध्ये वाटून देण्यापर्यंत उद्योजक अनेक लोकांसोबत देवाणघेवाण करत असतो. याचाच अर्थ असा होतो की उद्योजकासोबत, त्या उद्योगासोबत अनेक लोकांची कनेक्टिव्हिटी असते. इनसाइडर द बिझनेस असेल किंवा आउटसाइडर द बिझनेस असेल, व्यवसाय संस्थेच्या आतील काही लोक असतील किंवा व्यवसाय संस्थेच्या बाहेरील काही लोक असतील, या सर्वांसोबत अनेक प्रकारची देवाणघेवाण केली जाते. मग हा जो घटक आहे, व्यवसायाच्या बाहेर असणारा घटक, यांचा काही व्यवसायाशी फारसा संपर्क असत नाही. मात्र कुठल्या ना कुठल्या कारणास्तव व्यवसायाशी त्यांची बांधिलकी असते, व्यवसायाशी त्यांची कनेक्टिव्हिटी असते. मग अशा लोकांना व्यवसायामध्ये काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, व्यवसाय प्रोग्रेस करत आहे किंवा नाही, व्यवसायाला किती नफा मिळतोय, तो नफा योग्य आहे की अयोग्य आहे, व्यवसायाचे खर्च किती आहेत, ह्या सर्वांची माहिती आउटसाइडर दी बिझनेस जी व्यक्ती असतील ह्या लोकांना कळणं गरजेचं असतं. मग ह्या अनुषंगाने पुस्तपालन व लेखाकरण याच्यामध्ये अकाउंटन्सीला फार महत्त्व आहे. अकाउंटन्सीमध्ये दैनंदिन झालेल्या व्यवहारांच्या नोंदी करून ठेवल्या जातात आणि या नोंदींच्या आधारे व्यवसायातील हिशोब लिहिले जातात आणि त्यातूनच सगळी व्यवसायामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता येत असते. तर मित्रांनो, आपण आज पुस्तपालन व लेखाकरण यांचे महत्त्व काय आहे, अकाउंटन्सीचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे जे इम्पॉर्टन्स आहे, हे जे महत्त्व आहे, ते ट्रेडरला कशा प्रकारे ते महत्त्वाचं आहे हे बघणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे ट्रेडर. इट प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन लाईक प्रॉफिटेबिलिटी, फायनान्शियल पोझिशन, इफिशियन्सी, प्रोग्रेस ऑफ बिझनेस एक्सेट्रा. पुस्तपालन व लेखाकरण हा जो हिशोब ठेवण्याची मेथड आहे, हिशोब ठेवण्याचं हे जे शास्त्र आहे, याचा सर्वात मोठा, सर्वात पहिला जो फायदा होतो, याचं जे महत्त्व आहे ते व्यापाराच्या दृष्टिकोनातून जास्त आहे. मित्रांनो, व्यापाऱ्याला योग्य प्रकारे हिशोब ठेवल्यामुळे आपल्या व्यवसायाची नफा क्षमता किती आहे, आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपला व्यवसाय योग्य क्षमतेने काम करत आहे किंबहुना नाही, व्यवसायाची जी प्रगती होत आहे ती योग्य क्रमाने होत आहे का, इत्यादी माहिती मिळवून देण्यासाठी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाची असते. जर आपण दैनंदिन झालेल्या व्यवहारांच्या नोंदीच ठेवल्या नाहीत तर मित्रांनो, व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थितीही समजणार नाही आणि प्रगतीची प्रोग्रेस स्पीड देखील समजणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं महत्त्व हे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचं आहे, ते आहे ट्रेडर म्हणजे व्यापाऱ्याला. दुसरं महत्त्व आहे मॅनेजमेंटसाठी. मॅनेजमेंट. वन द बिझनेस ऑफ इन्फॉर्मेशन ऑब्टेन फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स, मॅनेजमेंट कॅन टेक इम्पॉर्टंट डिसिजन ऑन व्हेरियस प्रॉब्लेम्स. मित्रांनो, व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायाचं व्यवस्थापन करणारा एक घटक असतो.
हे जे व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतात, ह्या लोकांना व्यवसायाप्रती वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. हे जे डिसिजन घ्यावी लागतात याच्यासाठी काहीतरी पाठबळ असायला हवं असतं. प्रत्येक निर्णय घेण्यापाठीमागे फार मोठ्या प्रमाणात अभ्यास लागतो, अनुभव लागतो. मग कुठलाही मॅनेजमेंटला जर निर्णय घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्यांना बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा आधार घ्यावा लागतो. मित्रांनो, पुस्तपालन व लेखाकर्मामुळे व्यवसायाची खरी आर्थिक परिस्थिती ह्या मॅनेजमेंटला कळते. व्यवसायामध्ये काय कमतरता आहेत किंवा काय आपले प्लस पॉईंट आहेत, ही सगळी माहिती मॅनेजमेंटला बुक किपिंग अकाउंटन्सी प्रोव्हाइड करतं आणि याच्या आधारे हे जे मॅनेजमेंट आहे ते योग्य डिसिजन, योग्य निर्णय घेऊ शकतात. तिसरं महत्त्व याचं आहे की व्यवसायामध्ये फ्रॉड्स अँड एरर्स कमी केले जाऊ शकतात. फ्रॉड्स म्हणजे व्यवसायामध्ये हिशोब लिहिताना केलेल्या जाणून बुजून हेतू पुरस्कृत केलेल्या चुका, लबाडी. आणि एरर्स म्हणजे अजाणत्यापणे झालेल्या चुका. मग एखादा शून्य कमी झाला असेल, एखादा जास्त झाला असेल, डेबिट ऐवजी क्रेडिट दिलं असेल, ॲसेट ऐवजी लायबिलिटीमध्ये लिहिलं असेल, ही जी एरर्स व्यवसायामध्ये येतात, तर मित्रांनो नॅचरली हिशोब मेंटेन करत असताना, अकाउंट लिहित असताना एरर्स येऊ शकतात, चुका होऊ शकतात. मग व्यवसायामध्ये हे जे फ्रॉड्स, एरर्स असतात हे कमी करण्यासाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाची ठरते. मित्रांनो, फ्रॉड्स अँड अकाउंटिंग एरर्स कॅन बी अर्ली डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजेच बुक किपिंग अकाउंटन्सीमुळे हे जे फ्रॉड्स झाले असतील हे तत्काळ उद्योजकाला, त्या व्यवसायाच्या मॅनेजमेंटला लक्षात येऊ शकतात. जर आपण हिशोबच लिहून ठेवले नाही, योग्य प्रकारे ते मेंटेन केले नाही, तर हे फ्रॉड्स आपल्या लक्षात येणार नाहीत. हे जे झालेल्या चुका, एरर्स आहेत हे देखील आपल्या लक्षात येणार नाही. मग साहजिकच आहे व्यवसायामध्ये फार मोठं नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी फ्रॉड्स अँड एरर्स लवकर निदर्शनास येणं आवश्यक असतं आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे हे सहज शक्य होतं. मित्रांनो, चौथी जी इम्पॉर्टन्स आहे ती आहे इन्व्हेस्टर्ससाठी. इन्व्हेस्टर्ससाठी देखील फार महत्त्वपूर्ण भूमिका बुक किपिंग अँड अकाउंटन्सी बजावत असते. ऑन द बेसिक ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय द कंपनी थ्रू इट्स व्हेरियस अकाउंटिंग स्टेटमेंट, investors can decided whether or not to invest in a particular business. व्यवसायामध्ये जे गुंतवणूकदार असतात ते व्यवसायाला भांडवल पुरवठा करत असतात आणि व्यवसाय सुरू करण्यापासून तर प्रत्येक वर्षी गरजेनुसार इन्व्हेस्टर्सची आवश्यकता असते. सतत एकदा व्यवसाय चालू केला म्हणजे त्याच्यात पुन्हा गुंतवणूक करावी लागणार नाही असं नसतं मित्रांनो. तर व्यवसायामध्ये सातत्याने योग्य वेळी आवश्यकतेनुसार भांडवल सतत गुंतवत राहावं लागतं. मग हे जे इन्व्हेस्टर्स असतात, ज्या लोकांनी आपल्याला भांडवलासाठी काही ॲसेट्स दिले असेल किंवा कॅश दिले असेल, रोख पैसा दिला असेल, हे जे इन्व्हेस्टर्स आहेत ह्या लोकांना व्यवसायामध्ये पुन्हा गुंतवणूक करावी किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाची असते. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे व्यवसाय योग्य प्रकारे प्रगती करत आहे किंवा नाही हे समजते आणि व्यवसायामध्ये जर योग्य नफा होत असेल तरच इन्व्हेस्टर्स पुनर्गुंतवणूक करू शकतात. जर व्यवसायामध्ये प्रॉफिट मिळणार नसेल किंवा व्यवसाय योग्य प्रकारे आपलं जर काम करत नसेल तर इन्व्हेस्टर्स व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणूक करण्याचा निर्णय टाळू शकतात, पुनर्गुंतवणूक ते करणार नाहीत. त्यामुळे इन्व्हेस्टर्ससाठी देखील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाची असते. पाचवा इम्पॉर्टन्स आहे लेंडर्स. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हेल्प द लेंडर्स मनी अँड द सप्लाय गुड्स डिसाइडेड वेदर ऑर नॉट टू एक्सटेंड क्रेडिट टू अ पर्टिक्युलर बिझनेस. लेंडर्स म्हणजे व्यवसायामध्ये जे लोक कर्जाऊ भांडवलाचा पुरवठा करतात, ज्यांना आपण सावकार म्हणूयात, हे लोक व्यवसायामध्ये जे कर्जाऊ भांडवल देतात, हे कर्जाऊ भांडवल दुसऱ्यांदा द्यायचं किंवा नाही, जसं आपण आता इन्व्हेस्टर्स बघितलं, इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात, ते भांडवल देतात नफा मिळविण्याच्या उद्देशाने. तर लेंडर्स जे असतात ते व्याजाने भांडवल पुरवठा करतात. यांना देखील व्यवसायाला पुन्हा व्याजाने कर्जाऊ रक्कम द्यावी किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा चांगल्या प्रकारे फायदा मिळत असतो.
सहावा जो पॉईंट आहे मित्रांनो, शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्स आर द ट्रू ओनर ऑफ दी कंपनी. अत्यंत महत्त्वाचा वाक्य आहे मित्रांनो. भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, ट्रू ओनर्स असतात हे. अँड हेन्स दे मस्ट नो वेदर देअर फंड्स आर प्रॉपरली यूज ऑर नॉट. व्यवसाय संस्थेला व्यवसाय सुरू करण्यासाठी, कंपनी सुरू करण्यासाठी जी भांडवलाची आवश्यकता असते, या भांडवलाची खरी उपलब्धता आपण आपल्या कंपनीचे भागांची भाग बाजारात विक्री करून हे भांडवल उभं करतो. मग आपले ज्या लोकांनी भाग खरेदी केलेले आहेत, हे सर्व भागधारक जे आहेत ते कंपनीचे खरे मालक आहेत. मग आता हे जे कंपनीचे खरे मालक आहेत, त्यांनी जे भांडवलाचा पुरवठा आपल्या कंपनीला केलेला आहे, हे सगळे भांडवल, हा सगळा पैसा योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने वापरला जात आहे किंवा नाही, याची खात्री भागधारकांना होणे महत्त्वाचं असतं. आणि भागधारकांना, ट्रू ओनर्स, खरे जे कंपनीचे मालक आहेत, यांना याची खात्री बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे होत असते. सातवा जो मुद्दा आहे तो आहे व्हॅल्यू ऑफ बिझनेस. विथ द हेल्प ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी इट इज पॉसिबल टू determine the value of various assets and liabilities. It enables to find out overall value of any business. पुस्तपालन व लेखाकर्मामुळे व्यवसायाकडे खरी किती संपत्ती आहे, तसेच व्यवसायावरती किती कर्ज आहे, व्यवसायात किती लोकांचं देणं आहे, याची खरी माहिती आपल्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे समजते. म्हणजेच व्यवसाय संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती काय आहे, व्यवसायाकडे खरी संपत्ती किती आहे, हे आपल्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमुळे समजते. कुठल्याही व्यवसायाचा आपण मिरर म्हणूयात, आरसा म्हणूयात. हा जो आरसा आहे तो त्या व्यवसायाची बॅलन्स शीट असते मित्रांनो. बॅलन्स शीटमध्ये एका बाजूला लायबिलिटी तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताला ॲसेट्स असते. लायबिलिटी म्हणजे आपल्यावर असणारं कर्ज आणि ॲसेट्स म्हणजे आपली संपत्ती. मग आपल्यावर खरं कर्ज किती आहे, लोकांचे देणे किती लागतो, आणि आपली ॲसेट्स किती आहे, ह्या दोघांमधील डिफरन्स म्हणजे आपलं भांडवल, कॅपिटल, हे किती आहे, याची जर खरी आणि बिनचूक माहिती जर मिळवायची असेल तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पुस्तपालन व लेखाकर्मचा फार उपयोग होतो. पुस्तपालन व लेखाकर्ममुळे ॲक्च्युअल कॅपिटल, ॲक्च्युअल ॲसेट्स अँड ॲक्च्युअल लायबिलिटी यांची माहिती आपल्याला मिळते. आठवा जो मुद्दा आहे गव्हर्नमेंट. आपल्या देशाचं जे सरकार आहे, यांना आपण काही टॅक्सेस पे करायचे असतात. ही टॅक्सेस आपण कशावर पे करतो, व्यवसायाला मिळणाऱ्या प्रॉफिटवरती. मग आपल्याला व्यवसायात किती प्रॉफिट झाला हे कुठून कळेल, आपल्या हिशोबांच्या पुस्तकावर. याचा सरळ अर्थ असा झाला मित्रांनो की आपण जर हिशोब व्यवस्थित लिहिले नाही तर ॲक्च्युअल प्रॉफिट मिळणार नाही. ॲक्च्युअल प्रॉफिट किती आहे ते जर समजलं नाही तर त्यावरती आपण किती टॅक्स पे करायला हवा हे देखील समजणार नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट, सरकारच्या दृष्टीने देखील पुस्तपालन, लेखाकरण, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याला फार महत्त्व आहे. इट अनेबल द गव्हर्नमेंट ऑफ असर्टन द अमाऊंट ड्यू फ्रॉम अ बिझनेस ऑन अकाउंट ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. त्या व्यवसाय संस्थेकडून किती कर, किती टॅक्स येणं आहे हे सरकारला बुक्स ऑफ अकाउंट्सवरून समजते. पुढील जो 9वा मुद्दा आहे मित्रांनो तो आहे ट्रेड युनियन. इट हेल्प द ट्रेड युनियन टू असर्टन वेदर वेजेस, सॅलरी और बिझनेस गिवन टू एम्प्लॉईज आर फेअर अँड इक्विटेबली. व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे वेगवेगळे घटक असतात मित्रांनो, वेगवेगळे कर्मचारी असतात, त्यांचे ग्रुप्स असतात, युनियन्स असतात. हे जे कामगार संघटना आहेत, या कामगार संघटनांच्या दृष्टीने देखील बुक किपिंग अकाउंटन्सी महत्त्वाची असते. कशी तर ह्या व्यवसायाला जो काही नफा होतोय, तोटा होतोय, जे काही देवाणघेवाण आहे, याची नोंद बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये केली जाते. मग याचाच अर्थ असा झाला की जे वेजेस, सॅलरी किंवा काही बोनस जे कर्मचाऱ्यांना दिले जातात त्यांची नोंद देखील कुठे ठेवली जाते, निश्चितच बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये, अकाउंटच्या पुस्तकामध्ये.
मग हे जे दिलेले पगार आहेत, मजुरी आहे, बोनस आहे, हे योग्य दिलेलं आहे किंवा नाही याची खात्री ह्या ज्या कामगार संघटना आहेत त्यांना बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमधून मिळत असते. 10वा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यवसाय संघटना जरी भागधारक, त्या ठिकाणी व्यवसायाचं नियोजन मॅनेजमेंट करणारं संचालक मंडळ, व्यापारी यांच्याशी कनेक्टेड मर्यादित असेल तरी देखील प्रत्येक व्यवसाय संघटनेची समाजाप्रती देखील काही जबाबदारी असते. समाजाला देखील त्या व्यवसाय संघटनेमध्ये काय ॲक्टिव्हिटीज चालू आहे हे समजणं आवश्यक असतं. ह्या दृष्टिकोनातून पब्लिकसाठी देखील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाचे असते. इट अनेबल द पब्लिक, फॉर एक्झाम्पल, consumer to ascertain whether price charges by the business of the goods and services they purchase are reasonable or not. उद्योजक कंपनी ज्या वस्तूंची निर्मिती करते त्या वस्तू बाजारपेठेमध्ये विक्री केल्या जातात. मग या विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंची क्वालिटी, गुणवत्ता चांगली आहे का, त्यावरती छापलेली किंमत बरोबर आहे का, याची सर्व माहिती पब्लिकला असणं, त्या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकाला माहिती असणं आवश्यक असतं. मग या वस्तू आणि सेवांची योग्य किंमत बुक्स ऑफ अकाउंट्सवरून ठरते. रॉ मटेरियल, प्रोडक्शन प्राईस, प्रोडक्शन एक्सपेन्सेस ह्या सगळ्यांची एकूण बेरीज करून त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारा नफा, प्रॉफिट ॲड करून नंतर विक्री किंमत ठरवली जाते. मात्र ही विक्री किंमत योग्य आहे किंवा नाही हे जर कोण आपल्याला सांगत असेल तर निश्चितपणे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमधूनच याची माहिती मिळते. त्यामुळे समाजाच्या दृष्टिकोनातून देखील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी महत्त्वाची असते. तर मित्रांनो, ही जी 10 इम्पॉर्टन्स आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची बघितलेली आहेत, ही व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. यानंतर आपण आपला जो मुख्य सिलेबस आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटी म्हणजे काय आणि यामध्ये काय फरक आहे, ॲसेट्स कशाला म्हणायचं, लायबिलिटी कशाला म्हणायचं हे माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातूनच आपण आज ॲसेट्स आणि लायबिलिटी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर ॲसेट्स संपत्ती किंवा मालमत्ता. The property of valuable owned by the business not for sale is called assets. म्हणजे याचा सरळ साधा सोपा अर्थ असा झाला की व्यवसायाच्या मालकीची मालमत्ता, व्यवसायाच्या मालकीची संपत्ती की जी स्वतःच्या वापरासाठी ठेवलेली असेल, जिचा उद्देश पुनर्विक्री करणे नाही, अशा प्रकारची जी संपत्ती असते तिला ॲसेट्स म्हटलं जातं. उदाहरणार्थ, आपण घरामध्ये केलेलं फर्निचर असेल, ही आपली पुनर्विक्री करण्याची उद्देश नाही आहे, ती आपली झाली संपत्ती. दुकानामध्ये केलेलं फर्निचर असेल, आपल्या शोरूममध्ये केलेलं फर्निचर असेल, याची पुनर्विक्री आपल्याला करायची नाही आहे, ते आपण आपल्या वापरासाठी ठेवलेलं आहे, ॲसेट्स झाली. मात्र दुकानामध्ये ठेवलेला जो माल असेल हा पुनर्विक्री करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याला आपण ॲसेट्समध्ये घेऊ शकत नाही. आपल्याकडे असणारी व्हेकल आहे, आपली गाडी आहे, ही आपली ॲसेट्स आहे. मात्र तीच व्हेकल एखाद्या गाडीच्या शोरूममध्ये आहे, त्याने ती विक्री करण्यासाठी ठेवलेली आहे. त्या शोरूमवाल्यासाठी ती त्याची ॲसेट्स असत नाही, कारण त्याचा उद्देश पुनर्विक्री करणे आहे. तर मित्रांनो, जी वस्तू आपण पुनर्विक्री करण्यासाठी घेतलेली असेल तिला ॲसेट्स म्हणता येणार नाही. मात्र ज्या वस्तू आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवलेल्या असतील, आपल्या उपयोगासाठी ठेवलेल्या असतील, तर त्यांना आपण ॲसेट्स असं म्हणतो. तर मित्रांनो, ही जी ॲसेट्स आहे ह्या ॲसेटचे 4 प्रकार आहेत. तर या ॲसेटचे जे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला आणि महत्त्वाचा प्रकार आहे फिक्स ॲसेट्स, स्थावर संपत्ती, स्थिर संपत्ती. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय देता येतील? फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग एकत्रित देखील शब्द वापरला जातो, लँड बिल्डिंग. तर ह्या ज्या वस्तू आहेत ना मित्रांनो, ह्या मूवेबल नसतात. ह्या एका ॲसेटमधून दुसऱ्या ॲसेटमध्ये सहजासहजी कन्वर्ट करता येत नाही.
त्यामुळे याला आपण फिक्स ॲसेट, स्थावर संपत्ती असे म्हणतो. त्यानंतर दुसरी जी ॲसेट आहे ती आहे करंट ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे जी कायमस्वरूपी एकाच प्रकारची असत नाही, ती सतत वाढत राहते किंवा कमी होत राहते. उदाहरणार्थ आपण फिक्स ॲसेटमध्ये बघितलं आहे मशिनरी, आज जशी आहे तशीच उद्या सापडेल. मात्र करंट ॲसेटमध्ये एक्झाम्पल बघूयात आपण कॅश. बऱ्याचशा वेळेस आज आपल्याकडे जी कॅश आहे उद्या तीच असेल असं नाही, ती वाढेल किंवा कमीही होईल. म्हणजेच जी संपत्ती अस्थिर असते, जी कमी जास्त होत असते आणि सहजासहजी एका ॲसेटमधून दुसऱ्या ॲसेटमध्ये कन्व्हर्ट केली जाऊ शकते, अशा प्रकारच्या संपत्तीला करंट ॲसेट म्हणतात. मग याच्यामध्ये गुड्स असेल, कॅश ॲट बँक असेल, डेटर्स लोकांकडून येणे असणारे पैसे, कॅश इन हँड आपल्या हातामध्ये आपल्याकडे रोख असणारे पैसे, आपल्याकडे शिल्लक असणारे पैसे. तर मित्रांनो, हे कमी जास्त होत राहतात. आपल्या कारखान्यातील दुकानातील माल कमी जास्त होत राहतो, आपल्याकडे असणारा रोख पैसा कमी जास्त होत राहतो, बँकेत असणारा आपला पैसा कमी जास्त होत राहतो, लोकांकडून येणे असलेली आपल्याला ती कमी जास्त होत राहते. तर ज्यामध्ये सतत बदल होत राहतात अशा प्रकारच्या संपत्तीला करंट ॲसेट असं म्हटलं जातं. तिसरा संपत्तीचा प्रकार आहे टँजिबल ॲसेट, सदृश्य संपत्ती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण असं म्हणू शकू की जी फिक्स ॲसेट आहे तीच टँजिबलमध्ये येते. व्हिजिबल अँड टचेबल, ज्या संपत्तीला आपण बघू शकतो, नजरेला जी दिसू शकते आणि जिला आपण स्पर्श करून पाहू शकतो, अशा संपत्तीला टँजिबल ॲसेट्स म्हणतात. मग एक्झाम्पल कोणते? फिक्स ॲसेटमध्ये जे एक्झाम्पल आहेत तेच येतील. लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, व्हेकल्स एक्सेट्रा. चौथा संपत्तीचा प्रकार आहे टँजिबल ॲसेट्स, इनटँजिबल ॲसेट्स, अदृश्य संपत्ती. जी संपत्ती आपल्या नजरेला सहजासहजी दिसत नाही किंवा दिसतच नाही, जिला आपण स्पर्श करू शकत नाही. मग अशी कोणती संपत्ती आहे? सांगता येईल का एखादं एक्झाम्पल? गुडविल, व्यवसाय संस्थेचं नाव लौकिक असणे. फॉर एक्झाम्पल पार्लेजी कंपनी, पार्लेजी बिस्किट पुडा बनवते. काय बनवते? बिस्किट पुडा. मित्रांनो, ह्या कंपनीचं इतकं नाव झालेलं आहे बाजारपेठेमध्ये, इतकं नाव लौकिक झालेलं आहे की बरेचसे लोक ज्यावेळेस त्यांना एखादा बिस्किट पुडा घ्यावायचा असेल त्यावेळेस ते दुकानात जाऊन पार्लेजी द्या म्हणतात. दुकानदाराने कुठल्याही कंपनीचा बिस्किट काउंटरवरती ठेवू द्या, तो घेतो, मात्र म्हणताना काय म्हणतो? पार्लेजी. आणखीन एक्झाम्पल देता येईल, कोलगेट टूथपेस्ट. आपण त्याला टूथपेस्ट म्हणणंच विसरून गेलोय, आपण त्याला कोलगेट म्हणतो. म्हणजे टूथपेस्ट इज इक्वल कोलगेट, इतकं नाव त्या कंपनीचं झालेलं आहे. तर मित्रांनो, हे जे नाव आहे हे त्या कंपनीसाठी ॲसेट्स मानली जाते, ही त्या कंपनीची संपत्ती असते. मग ही संपत्ती आपल्याला नजरेला दिसत नाही, आपण कोणाला म्हणू शकत नाही दाखव तुमचं गुडविल कुठे आहे, मात्र ते असतं. ही जी संपत्ती आहे, गुडविल, पेटंट्स, कॉपीराईट, हे स्वामित्व मिळवलेलं असतं, आपण ॲथॉराइज रजिस्ट्रेशन यांचं केलेलं असतं, त्यामुळे ही आपली संपत्ती मानली जाते. मित्रांनो, ही झाली ॲसेट्स आणि ॲसेटचे 4 प्रकार: फिक्स ॲसेट, करंट ॲसेट, टँजिबल ॲसेट्स, इनटँजिबल ॲसेट्स. ही झाली ॲसेट बॅलन्स शीटची एक बाजू. दुसरी बाजू आहे आता लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे आपल्यावर असणारं कर्ज, देय असलेली रक्कम, देणे असलेले. मग लायबिलिटी कशाला म्हणायचं? ऑल अमाऊंट्स ऑन ऑर पेबल बाय द बिझनेस टू आउटसाइडर्स आर कॉल्ड लायबिलिटी ऑफ द बिझनेस. व्यवसाय संस्थेच्या बाहेरील जे घटक आहेत या लोकांना आपण जे देणे लागतो याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. मग देणे असणारी ही जी रक्कम आहे ही आपण व्याजाने घेतली असेल किंवा बिनव्याजी असेल, मात्र ती परत करण्याच्या बेसिसवर घेतलेली आहे, परत करण्याच्या बोलीवर घेतलेली आहे. अशा प्रकारच्या देणे असणाऱ्या रकमेला आपण लायबिलिटी म्हणतो. मग फक्त घेतलेलं कर्जच येईल का याच्यात? तर नाही. आपण एखाद्या कर्मचाऱ्याची सॅलरी देणे राहिली असेल बॅकडेटेड, याला देखील आपण लायबिलिटी म्हणतो. एखाद्या दुकानाचं, कंपनीचं, जमिनीचं किंवा एखाद्याकडून उधार खरेदी केलेल्या वस्तूची बॅकडेटेड रक्कम देणे राहिली असेल, ही देखील लायबिलिटीज असते. म्हणजे
जे पैसे आपल्याला कुठल्याही कारणास्तव देणे आहेत, जी आपली जबाबदारी आहे, याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. तर मित्रांनो, ॲसेट्स आणि लायबिलिटीमधला फरक आपण समजून घेतला आणि त्याचा अर्थ देखील आज आपण समजून घेतला. यानंतर आपण अकाउंटच्या काही शाखा आहेत, ब्रँचेस आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा अभ्यास करताना यामध्ये 3 मुख्य ब्रँचेस पडतात, 3 मुख्य शाखा असतात. तर त्याच्यामध्ये पहिली आहे फिनान्शियल अकाउंटिंग, जी आपल्याला अभ्यासायची आहे. 11th आणि 12thमध्ये आपण जे अकाउंट अभ्यासणार आहोत ते आहे फिनान्शियल अकाउंटन्सी, फिनान्शियल अकाउंटिंग. त्यानंतर जसं जसं तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जाल तसं तुम्ही वेगवेगळ्या ब्रँचेसचा अभ्यास करणार आहात. मात्र आपल्या माहितीसाठी दुसरी ब्रँच कोणती आहे तर कॉस्ट अकाउंटिंग आणि तिसरी ब्रँच आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. मात्र आपल्याला 11वी आणि 12वीमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करायचा आहे. तर ही फायनान्शियल अकाउंटिंग जी आहे ती 4 मुख्य पिलरवरती उभी आहे. ही फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये 4 मुख्य मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. याच्यामध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट, ह्या सगळे जे उपघटक आहेत, ह्या ज्या ब्रँचेस आहेत अकाउंटच्या, त्याच्यामध्ये हे जे 4 पिलर्स आहेत हे एकमेकांवरती आधारित आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ह्या 4ही स्टेजेसचा अभ्यास करायचा आहे. जर्नलपासून आपला अभ्यासक्रम सुरू होईल आणि फायनल अकाउंटच्या बॅलन्स शीटपर्यंत आपला अभ्यासक्रम चालणार आहे. तर दैनंदिन झालेल्या व्यवहाराच्या आधारे जर्नल एंट्री करणे, त्या जर्नल एंट्रींच्या आधारे अकाउंट्स लेजर बनवणे, ही लेजर क्लोज केल्यानंतर त्यांच्या बॅलन्सच्या आधारे ट्रायल बॅलन्स बनवणे आणि ट्रायल बॅलन्सच्या आधारे फायनल अकाउंट बनवणे. तर ह्या सिक्वेन्सने आपण 11वीचा अभ्यासक्रम बघणार आहोत. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग जी आहे त्याच्यामध्ये कॉस्ट शीट, जॉब कॉन्ट्रॅक्ट, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग हे 4 उपघटक आहेत. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये रेशो ॲनालिसिस, ब्रेक इव्हन पॉईंट, स्टँडर्ड कॉस्टिंग, ॲनालाइज ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ह्या स्टेजेसमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचा अभ्यास केला जाईल. तर मित्रांनो, आजच्या तासिकेत